अजून कमी आहेत आणि दर्शन काय भेटतात नाही. तुम्ही अक्का दर्शन घेतले तुम्ही यार पडा केले कुछ भी गरमीचे मध्ये पंखे वाचायला बघा तुटून पडल्या गाईस. बोबड्याचा भाव का ते तर कुकिंग एरिया आहे इथं जेवण खातो आम्ही हायफाय जेवण खात नाही. काही निराशा भेटले नाही. गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आज आपलं बघायला गेलं तर आज टेक्निकली पहिला दिवस आहे आणि मी आता उठलेलो वाजल्या किती रे 7:30 आणि आम्ही आता दर्शन चाललो जरी लवकर येऊन पाहिजे माझ्यासोबत आणि मोठ्या पालेल्या आहेत बाथरूम मधून. तर आता आम्ही जाऊ दर्शन घेऊ आणि निघू म्हणजे काही अजून जाऊन निघून. तर बघू आता काय होतं नेक्स्ट प्लॅन. अभी मोठ्या बाद में बताएंगे हम लोग को देखते. दर्शनाशी मी अर्ध्यांशी निघलो का की पाय दुखायला लागलो आणि आता जेवण मला चालू झालेलं आहे. तुम्ही घेतलं ना मग दर्शन थांब ना. शेगडी करा गाईस मी तर अक्का दर्शन घेतले मी त्या मजींशी पळून आलतो. आज त्याची बायवर गाईस चेकआउट झालेलं आहे. सगळं सामान घेऊन निघलेलो आम्ही. निघलेलो आम्ही मस्त बस मध्ये बसल्या सगळं आणि बॅग बिगे ठेवलेले. चांगला बोलतो आपल्याशी म्हणून आपण त्याशी चांगलं बोलतो. तुम्ही यार पडा आमचं सगळं सामान पॅक झालेलं आहे. सगळी बसलेले अनुज भाई का थोडा कांड हो गया. अनुज भाई बोटला काय हातावर पण लागले बिचारायचे. केले कुछ भी अजून एक सज्जी पण आहे अजून हे मला आठवण येतं. मोहन अंकल बघू गाईच गरमीच्या मध्ये पंखे वाचायला बघा. बोलते पाहिजे घे तुला लाईटची लिहून चांगली असेल का. आता आम्ही या ठिकाणी सांग ना ठिकाणाचं नाव सांग. हॉटेल आहे बस एवढाच माहिती. आता आम्ही अक्कलकोटला जात असताना या मंगलमूर्ती स्पेशल मटकी वेळ या हॉटेलमध्ये सगळे आमचा नेरोकर बरोबर थांबलेला आहे आणि आम्ही पावभाजीची ऑर्डर दिलेली आहे. त्या पावभाजीमध्ये खूप प्रकारचे मिसळ पावची ऑर्डर दिलेली वाटतं. त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत आणि त्या सगळ्या प्रकारांचा आता आम्ही आस्वाद घेणार आहोत. तर चला खाऊया मंगलमूर्ती स्पेशलमधली मटकी मिसळ. तुटून पडल्या गाईस. मोठे आम्ही बसल्या चाचू 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 दे ना आई तुला थांबले दे यारशी तू कसं झालं तुला. तर काय होतं आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत. बघू शकता हाय करा फक्त हाय बिंगा माझ्याने एवढं सामान घेऊन जावं लागतं. सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी. वेलकम बॅक गाईज. दर्शन घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघला की थोडंसं शॉर्ट जेवण घेतलेलं बघू शकता. सगळी बसतान पहिला आम्ही आलतो फिरून आता सगळी येतात.
आई किंवा बत्तीवाला आई अशी बघती पाहिजे माणसाची. तर काय आता आम्ही आल्यावर रूम बघायला चाललेलो पण इकडं पालनेसन तर पालनेंकडे आल्यावर हॅलो गाईज. गोबड्याचा भाव का ते गाईज आमच्या वर जरडलेला आहे बिचारा. गाईचं पाय दुखायला लागलेलं आहे. ऑफिशियली इट्स एंड नाव. गाईज जागा नव्हती बसायला म्हणून आम्हाला थांबायला सांगले होतं म्हणून आम्ही चाललो ना. तर जेवढ्याला मी डायरेक्ट त्याच्यानं बसलो असतं त्यानंतर वर्ष बाकी तो डायरेक्ट असा 180 वाटतं. तर गाईज आम्ही आलो आता सिद्धेश्वर मंदिरात. आम्ही दोघंच आहो, भाई आहे आणि मी आहो, का की बाकीचे सगळे शॉपिंग करायला गेले. आणि व्ह्यू पण लय भारी बघू शकता तुम्ही. परिसर एकदम भारी हो, एकदम शांत आणि एकदम असं तलावाच्या मध्ये नाही म्हणजे बघासारखं आहे. बघा तुम्ही पण याल तर कवा. आता तर आमची जास्त तर लोक सकाळचे येते. आम्ही दर्शन करून घेतो दोघा. एकदम म्हणजे एकदम भारी म्हणजे व्ह्यूचं. आणि इकडे आमची आता कुकिंग एरिया आहे. इथं आम्ही आता जेवायला बनवून तो तुम्हाला दाखवीनच. अजून मी रुमाना बघली कारण सगळा बॅग बिग ट्रान्सफर करतो आणि हे सगळं सामान आणतो. सगळी बाकीची गेल्या बॅगा बिगा आणल्यावर जाईन वरती बघीन तुम्हाला पण दाखवून व्हिडिओवर. सॉरी रूम कशा आहेत बघू आता. जशी एंट्री आहे सीढ़ियों से ऊपर जाने का ही. हाँ आम्ही जेवण बनवण्याचे आम्ही जेवण दिलं, झोपणार, सकाळी उठणार आणि दर्शनाला जाणार. बाकी काय नाही. मग उद्या आम्ही परतीचा प्रवास चालू होणार आहे. संध्याकाळी आम्ही घरी पोहोचतो. बाकी जे काय राहिलं नाही. ये देखो गाइस कब्जा कर लिया गया है. रूम पे पूरा कब्जा कर लिया है गाइस. ये देखो ऐसा रूम है. लय मोठे पण आमची मला वाटतं यांच्याशी मोठे असेल. काही आमचा चेंज झालेला आहे. आम्ही लोकांना चाललो. आम्ही चाललो जेवण बनवायचं आहे आणि जेवण बनवायचा कॉन्टॅक्ट हा केला आहे लोकांनी. तर बघूया आता की कोण कोण येतात आणि कोण कोण आम्हाला मदत करते आणि ते जेवणाची कशी काय तयारी आहे आणि कसा चांगला होईल या आम्ही पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने जेवण बनवणार. ते काय आम्ही साध्या पद्धतीने जेवण खातो, तसं काय आम्ही हायफाय जेवण खात नाही. तर आता काय आम्ही शेतकरी शेंगा आणले आहेत आणि काहीतरी घेवडा आणले, गावठी घेवडा आहे. ते 2 भाज्या बनवणार आणि चमचमीत खाणार आणि चपात्या लागणार आहेत आम्ही. आणि आमच्या बाई माणसं हा एवढे कामाचे आहेत की त्या काही आम्हाला काम सांगत नसतं. ते स्वतःच घेतात, स्वतःच कापत असतात आणि शेंगा मोडाचं काम पण तेच करतात. फक्त आम्ही खायचं काम करतो. एन्जॉय, फुल एन्जॉय. अशी एन्जॉय आम्ही कधी बघत नसतो आणि फिरायला गेलो आम्ही अशी एन्जॉय करत असतो. त्याच्यात काही आहे काही करत नाही. आम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीत आम्ही काही आहे काही करत नाही. जे वाटेल ते आम्ही खात असतो. पण शाकाहारी खात असतो. काय श्रावण महिना आहे ना त्याच्यामुळे. आता रविवार आमचा आता गाजवलेला असतो. आम्ही रविवार आम्ही असं सोडत नसतो. पण काय खाणार, आमच्या तोंडाला पाणी सुटतो काही लोकांच्या. पण आम्ही त्याच्यात भाग घेत नाही. आम्ही शुद्ध शाकाहारी ना हो. श्रावण महिना चालू आहे. तर धन्यवाद. आता आम्ही जेवण बनवायची तयारी करतो आणि चला जेवूया. एक एक करून काही सगळे यायला लागलेलं आहे. काय इथं घ्यायला चांगले काय तुझी टाइम बी पका लागेल ना. काय तिथे 4 वाजले आम्ही दोघं भाई आणि मी. आम्ही दोघंच जातो दरवेळी कुठे पण. क्या बोलणे का भी. हॅलो बाई बघतो आता कुठे भेटतं. काहीच निराशा भेटले रे. एवढे लांब येऊन काही भेटला ना. पाण्याचा बाटला म्हणजे बंद झालं दुकान. आता आम्ही वापस दुसरीकडे चाललो बघायला. आता बघू कुठं हे येऊ शकतो वाटतं. तर काय आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. म्हणजे भार्गवती जेवणातच
तर आता आम्ही वरती जात आहोत, मग आम्हाला खालच्या वाटत आहोत, विदेशाकडे आम्ही राहतो. बघू क्या होता है ओके. दिख नहीं रहा है ना वैसे भी, लाईट वाईट बंद हो गया है. ते सगळी जेवतान एवढं चाललं ना भाई आज, ऐसा सांगून सोय ना, एवढा चाललं आज. वापस कधी चाललं नाही लागणार आहे बा.